भरपूर विद्यार्थी दिसतात आणि शिबिरामध्ये नवीन आलेले आहेत ते मुलं. पा 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 ते सगळे नवीन दिसतात. आणि हे मागचे जे आहे ते जुने तालमीतलेच महिला कुस्तीगीर आहेत. सर थांबा तुम्ही. तर आता हे जे मुली आहेत किती संख्या आहे आणि संख्या तर काय भरपूर दिसते. हे जवळजवळ 120 मुले आहेत सगळ्या. 120 मुले सगळ्या शिबिरातले 40 मुले शिबिरातले. संख्या भरपूर आहे. हो हो. आता यांचं शेड्यूल वगैरे कसं आता रनिंग करून आला. रनिंग करून आलोय, वॉर्म पीटी करून ग्राउंड वरून आलोय. आता डायरेक्ट एक ग्रुप मोठा ग्रुप आहे, 1 नंबर 2 नंबरची ग्रुप आहे, ती मॅटवर राहणार आहे. टीम अशी आहे, सुसज्ज तालीम आहे आणि आता यांनी झाडं पण लावले चांगले. लहान होते झाड. आता हे जे आहे ते शिबिरवाले आहेत विद्यार्थी. 3 ग्रुप केलेले आहेत. एक बापू कोळकर, समाधान खांडेकर सर आणि प्रकाश कोळकर असे वेगवेगळे ग्रुप त्यांना दिलेले आहेत. आता आज तालमीतला बघू ग्रुप कोणता आहे, काय चालू आहे, त्याच्यानंतर मग शिबिराचा आपण एक व्हिडिओ करू. आज काय काय घेतलेलं आहे प्रॅक्टिस? स्ट्रेचिंग, रनिंग पीटी, स्टँडिंग पीटी, ब्रिजिंग आणि टेक्निक झाले. किती दिवस झालं तू सराव करते या तालमीत? 2 वर्ष. 2 वर्ष झालं. ठीक. गाव? तिकडे पारनेर पारनेर जिल्हा, अहमदनगर. नगर जिल्हा है ना. ठीक. आता हा जो ग्रुप आहे हा मोठा ग्रुप आहे. प्रकाश कोळेकर सर प्रॅक्टिस घेतात. खाली बस, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, गुडघ्यावर बसा सगळ्यांनी. बघा पहिल्यांदा बघा, आपण आज पटाचे डिफेन्स दाखवणार आहे. 3 प्रकारचे डिफेन्स दाखवणार. आपला पट काढला, आपला पट काढला, पटाचा आपल्याला 3 प्रकारचे आज डिफेन्स दाखवणार आहे पटाचे. पहिली पोझिशन शिंगेले काढला, पट धरलाय माझा आणि ही पोझिशन आहे. हात पहिला हा हात इथं लॉक पाहिजे. पहिली पोझिशन ही लॉक पाहिजे. जर हात लॉक नाही धरला, ही ग्रिप धरली आपण, तरी काय करणार, दुहेरीला हात टाकणार आणि तुम्हाला उचलून टाकणार तुम्हाला. त्यामुळे पटाला पहिला पोझिशन ही पहिला हिप धरायचा आहे, ताकद लावायची आहे. वर पुढं पाय पुढे वडला, हा पाय हिथं ठेवायचा आणि रोल मारायचा. हा रोल मारायचा, लक्षात घ्या. पहिली पोझिशन आहे. ह्या साईडला सेम ह्या साईड घुस. ही डिफेन्स, पटाचा डिफेन्स आहे. पाय लांब करायचा. 3 वडला पाय वडला, ही पाय क्रॉस मध्ये ठेवायचा जवळ, पूर्ण हात वडायचा आणि आपल्या फिरवून मारायचं. दुहेरीला घुसली. आता आपल्याला डाव टेक्निक नाही करायला, एक टाकायला येत नाही, त्यावेळेस टाकपट करून टाक. हायस्ट ग्रिप ही ग्रिप ठेवायचा. हे टाकायचं इथं. सर याला स्पर्धेत किती गुण असतात? त्याला 4 पॉईंट असतात. हा, एकामेका अंगावर जाऊ नका. वेगवेगळे डाव वर उचलायचंय. प्रॅक्टिस आहे, ये चालू आहे. मध्ये चल, वर उचल, लाव. वर उचलायचंय. पटाल घुसली, हित आहे, ही वर उचलायचंय. गुडघाट ही वर उचलायचंय. आणि वर उचलायचंय, कंबर मध्ये घालून लावायचंय. चल उचल, वर उचल, लाव. ये शाबास. चल इथे कुठं इथे मागसर इथे मध्ये वाकून खेळतोय. आपला पट काढला. चल काढ. ठीक आहे. बघा उठली. पहिला ही हात होल्ड करायचा आहे. तुम्ही जर डायरेक्ट एक चेक धरला तर दुहेरीला हात टाकणार आणि तुम्हाला डायरेक्ट डोक्यावर नेणार. उचल, डायरेक्ट तुम्हाला डोक्यावर नेणार. बघा, त्यामुळं घुसपटाला हात ह्या पायात ताकद ठेवायची, खाल्ल्या पायात ताकद ठेवायची आणि हात पूर्ण इकडे घालायचा आणि ही होल्ड बनवा. इथं होल्ड, उचल, ताकदीने उचल. हो गाई, आणि ही पाय इथं, ही हात इथं आहे, ही इथं, अरे ही खाल, ही हात आहे खाल, नाही इकडे लावायचा आहे. आणि आपली छाती तिथं कमरेला लागली पाहिजे. नाहीतर तुम्ही काय वरण असं करताय, वरण उचलताय पाय इकडं आणि त्या हातनं पाय अडको, हातनं अडकवलं, अंगावर घेताय, अंगावर घेतून पडताय आणि मग लगे मैदानी कुस्ती जर असेल, पंच कोणाची मी डाव केलता असं आपल्याला वाटतंय, परंतु आपल्या अंगावर अंगलट डाव येतोय. पुशन घ्या. घुसलं, उठलं, पहिला होल्ड, ह्या पायात ताकद ठेवायची आणि ही होल्ड करायचा.
ह्यो पाय लावायचा इथं, हा हात पूर्ण इथं खाली, छाती आपली इथे लावायची, वरून नाही लावायची, वरून ग्रीप भराय नाही, छाती साईडला आणि खालनं ग्रीप बघा. हे पोशन एक पोशन आहे. हे पायाने ही पाय दाबायचा आहे. जर पाय नाही लावला इकडं, हा पाय नाही लावला तगटे पायात, ही पाय नाही लावला तर पाय आतनं अडको पाय, हो आतनं अडकवणार. त्यामुळं ही जे आहे ही जे पाय धरला इथं होल्ड, ही इथं ही पाय दाबायचा आहे आणि ग्रीप बनवायचे, उचलायचंय, मारायचं डायरेक्ट, मारायचंय 3 इकडे सर मारायचंय. फक्त 5 सेकंद खाली वाकून स्पीड न करायचं. रपर रेडी. विष्णूमध्ये स्पीड करणार मध्ये स्पीड ना अटॅक मारायचा आहे, स्पीड ना अटॅक मारायचा आहे, सिंगल लेग अटॅक मारायचा आहे, अल्टरनेट अटॅक. ठीक आहे बघा, खाली कुस्ती वाकून तुलतो आपण बघा, ही पट काढायचा आहे की दुसऱ्याने ह्या साईडला कुस्ती म्हणलं, तुम्ही ह्या साईडला घुसणार ना बाहेर. स्पीड पुढे पाय वाढायचा, हे पाय पुढे वाढायचा आहे, ही पाय माग आहे, पाय पुढे वाढायचा आहे, हो ही पाय म्हणजे अरे घुसायचं लगेच इकडे वाढायचं आहे, हो हे घुसायचं ये पुढे वाढलं ओढून ही लागायचं आहे, तवा पट निघतोय. पुढे वाढून लागलं तवा पट निघतोय. नाही तुम्ही काय करताय, बरेच जण हिथं असे असतात, हा असं पटायला लागतात, खाली वडमान खाली बसताय, ही चुकीच होते. हिथं काय करायचं आहे, ही पाय माग आहे, पुढे वाढायचं आहे आणि हा अटॅक ही पुढे वाढायचं, मग लागेल घुसायचं हे लागायचं आहे. पुढे वळून कधी पण पट काढताना काय करायचं आहे, पार्टनरला पुढे वळून मग अटॅक मारायचा आहे. ही पोशन मग ठेव, हा पुश करायचं हो का, पुढे वडलं, ही जे हात आहे हे आपल्याला वळून ही जरा मान खाली गेली, तुम्ही खाली दाबणार. त्यामुळे आपली मान खाली जाऊ दे ना, वर नजर पुढे वडले, हे अटॅक, हे पोशन ताकद लावता का दोघा डायरेक्ट 4 पॉईंट तुम्हाला डायरेक्ट. बऱ्याच पहलवानची चूक होत्या, काय करतात, अटॅक मारतात आणि मान खाली घालतात आणि पाय मग हे दबतात जबाने, मग इथून मार जातात. अटॅक मारलाय मी आणि पॉईंट घेते ती, मग काय फायदा नाही तुमचा. रोल शबा अटॅक, चल शबास. समोर आपण कुस्ती खेळतोय, वाकून कुस्ती खेळतोय. हे हा पाय पाठीमाग आहे, हा पाय पाठीमाग आहे. आपल्याला हे पट काढायचा. आपल्याला जो पाठीमाग पाय आहे तो पट कमजोर असतो, लक्षात ठेवायचं. तुम्ही जर हा पाय धरला, पट काढला तर त्याचा हा पवित्र, त्याचा परफेक्ट आणि मजबूत पवित्र आहे, त्याचा पवित्रत्व आहे. त्यामुळे आपण कुठला पट काढायचा आहे, पाठीमागचा पट काढायचा आपल्याला. तिचा कमजोर पाय जो आहे, जो वीक पॉईंट आहे, तो वीक पॉईंट आपल्याला पकडायचा आहे. आता हा पाय पाठीमाग आहे, कोण कुस्ती करतोय, ही पुढे झटका द्यायचा आहे, ही पुढे वाढायचं आहे, पाठीमागे पोषण आहे. थोडंसं पहिल्यांदा पुश करायचं पहिल्यांदा आपण पुश केलं, ती काय करणार, मला पुश करायला आली, ही झटका ही पाय पुढे घ्यायचा, पाय पुढे आला, हा हात उडवायचा आहे आणि साईड अटॅक, म्हणजे आपण तिच्या पोटाखाली सापडत नाही. जर तुम्ही तिथं पडला, पाय पुढे वाढला आणि पट धरला असा, पोटाखाली सापडणार, आपल्याला खाली दाबणार ते. त्यामुळं वेट त्याचं जास्त आहे, ताकद जास्त आहे, तर त्यामुळे आपण काय करायचं, साईडला निघायचं. हा पवित्र त्याचा पक्का आहे, मजबूत पवित्र आहे. ग्रीप पोझिशन घेतली आपण, पहिल्यांदा पुश करायचं, पुश केलं पुढे वाढून पुल करायचंय. हा पाय पुढे आला, तिथे हात ओढून साईडला लागायचंय, टाच धरायचंय, हे पायावर उचलायचंय, पायावर उचलला, हे पुढे वडलं, हे मारलं, डायरेक्ट ही ग्रीप बनवायचं, डायरेक्ट शाबाश. पुढे पहिल्यांदा पुश करायचंय, हा ये पुढे बांधून फिरवायचंय. व्हेरी गुड. इकडे डाव प्रॅक्टिस चालू आहेत, टेक्निक प्रॅक्टिस बघा. पंजाचे वडील आपल्याला लक्ष देत असतात. आता समोरचा पाय हे पाय पुढे आहे, कशा पद्धतीने हा पाय पुढे आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या पायाला दाखवायचं अटॅक मारलेलं, ह्या पायाला अटॅक मारलेला दाखवायचं आहे, मारायचा अटॅक इकडं, दाखवायचा एकीकडे, मारायचा एकीकडे. ठीक आहे, एकीकडे दाखवायचा आहे आणि एकीकडे मारायचा आहे. तर बोंबल तिकडे पलवान होता म्हणा प्रकाश कोळेकर. ठीक आहे, चला सर, व्हेरी गुड. पटाला डिफेन्स करायचा आहे, अटॅक मारायचा आहे. थांबा, जरा कमर खाली सोडा, कमर खाली सोडा. कुस्ती चालू आहे, समोरचा प्लेअर अपोजिट वाला लेफ्ट पायावर खेळतोय, हा तिचा पाय मजबूत आहे. आपल्याला काय करायचं आहे, तिला दाखवायचं एकीकडे आणि मारायचं एकीकडे, तिला फसवायचं आहे. कुस्ती चालू आहे, आपली कुस्ती चालू आहे, हो का. इकडे अटॅक मारलेला दाखवायचा आहे, वाकून कुस्ती कुस्ती चालू आहे, पुढे चालू कुस्ती चालू आहे, दाखवायचं इकडं आणि मारायचं काय, मारायचा इकडे अटॅक, या साईडला अटॅक मारायचा, ह्या साईडला मारायचा अटॅक मारायचा. पोझिशन रेडी, शाबास. ये दाखवायचं एकीकडे, मारायचं एकीकडे, फसवून एकीकडे दाखवायचा, एकीकडे मारायचा आहे, पाय मागे. शाबास ये इकडे खाली, गट्ट्यात इकडे समोर कुस्ती खेळ, खाली वाकून खेळ. हा इकडे पुश खेळ खुलते,
इकडे दाखवायचं आहे आणि बघा इकडे मारायचं आहे, इकडे पाय धरायचा आहे. दुर्पटाला पूर्ण डिफेन्स इथूनच अटॅक डायरेक्ट गट्ट्यात डायरेक्ट दुरी पाय भरायचा आहे, खांद्यानं शोल्डरने दाबायचं पुढं आणि त्यातच मुळी 10-0 कुस्ती खतम. पोझिशन रेडी ये शाबास व्हेरी गुड. डायरेक्ट 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 सोडून घे, डायरेक्ट डायरेक्ट वाकून खेळायचं आहे लागपटाला. ये चले या फिरव पलीकडे ये शाबास. हे सगळे शिबिरामध्ये आलेले पैलवान आहेत. मुली आणि मुलं मिक्स आहेत मुलं पण आहेत ना? हा मुलं पण आहेत. मुलं ह्या आता side ला कोपऱ्यात. किती दिवस झाले यांचं काय बदल आहे? पहिलं कसे होते आता कसं आहेत? आता हे आपले 1 तारखेला शिबिर चालू झालता हम्म. आणि शिबिर घेण्याचं कारण म्हणजे शिबिर घेण्याचं कारण म्हणजे जी मुलं सुट्टीला गावाकडे फिरतात इकडे तिकडे त्याच्या घरी जाते त्याच्या पाहुण्यांच्या घरी एक म्हणा की जुन्या शरीर संपत्ती हीच धनसंपत्ती. आणि आता ही काळाची गरज आहे. शाळेत पण तुम्ही बघताय खेळ पूर्ण बंद झालेले आहेत. खेळ पूर्ण बंद झालेले आहेत आणि कुठेतरी त्यांना व्यायामाची सवय आवड लागावी आणि त्या माध्यमातून आणि ह्यातूनच त्यांना व्यायामाची आवड लागली. इथंच मग ह्यातूनच पैलवान काय इथंच राहिले जातात, नेवासी राहिले जातात, त्यांची आवड निर्माण होते. यासाठी एक शिबिराचं म्हणजे आपण भरवलं जातो मुळात. छान. घ्या आता यांचं काय 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 सराव. शिबिर कालच्या आमुची प्रार्थना अन हेच आमुचे वागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हिंसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. हीच आमुची प्रार्थना. या ठिकाणी छोट्या मुली आहेत जे की शिबिरामध्ये आलेले आहे. बाळ किती दिवस झालं तुम्ही आलात इथं? आम्ही येऊन इथं 20 दिवस झाले. 20 दिवसामध्ये 20 दिवसापूर्वी जे तुम्हाला आनंद मिळत होता म्हणजे घरी असो, तर आता कसं वाटतंय? म्हणजे अगोदर बरं वाटतंय का तालमीत आल्यानंतर शिबिरात आल्यानंतर बरं वाटतंय? आम्हाला तालमीत आल्यानंतर बरं. काय बदल झाला तुमच्यात? कसं वाटतंय? काय काय करताय? 20 दिवसात तुम्ही काय काय शिकलाय? आम्ही इथं 20 दिवसात येऊन रोलिंग शिकलो, ब्रीजिंग शिकलो, पीटी शिकलाय का नाही? पीटी शिकलो. नाव काय रे? माझं नाव शिवश्री शिवतेज भोसले, कुठनं आलीस? साताऱ्याच आहे. बरं, काल नाश्त्याला सकाळी काय दिल्यात? काल नाश्त्याला सकाळी दलिया होता, अंडी होती आणि कडधान्य होतं. आणि किती वाजता? सकाळी 7-8 ला काय? हा. आणि पहलवान प्रॅक्टिस झालेला आहे? हो. बर. काय जेवायला नाश्त्याला काय असते? सकाळी काय होतं नाश्त्याला? काल सकाळी दलिया होता, अंडे होते आणि कडधान्य होतं. आणि जेवायला किती वाजता जेवायला देतात? 11, 11:30. काय काय जेवलात? मिक्स व्हेज ची भाजी होती आणि चपाती होती. तर वजन वाढले का तालमीत आल्यावर? इथं नाही, कमी झाले. कमी झालंय? हो. कमी करायचं होतं कारण तुझं आधीच वजन जास्त होतं. प्रॅक्टिस करू करू कमी झालं. किती कमी झालंय? 1 किलो. 1 किलो बस. अजून रनिंग करायचं, थोडं प्रॅक्टिस करायचं आणि कमी होतंय. तुझं वाढलं का कमी झालं? वाढलं ना? वाढलं. किती? 1 किलो वाढलं. 1 किलो वाढलं. तिचे 1 किलो तू घेतलीस. शिबिरातल्या मुली आहेत या आणि यांचा सराव चालू आहे. सकाळ पहाटेपासून चालू आहे. आता आपण मोठ्याचे व्हिडिओ करण्यात वेळ गेला आपला. तर अशी आवड निर्माण होत असते आणि इथनच परवानगीकडे मुलं येत असतात. शिबिरातल्या या मुली आहेत. रस्सा चढण्याचा व्यायाम प्रकार जो आहे तो करत आहेत. काहींना जमतंय तर काहींना जमत नाही. तुला जमतंय का रे? नाही अजून शिकायचं तुला. कुठल्या गावचा आहे तुम्ही? मी काष्टी. काष्टी. तुम्ही रे? अरेवाडी. अरेवाडीचा आहे. सदाशिवनगर. मन रमतंय काय? थांबायचं नाही इथं परत? हो. शाळा परत कधी चालू होणार आहे? शाळे आता जून मध्ये. तोपर्यंत आहे इथं. हा. आता या लहान मुलांचं काय काय घेतलं आज प्रॅक्टिस? हे लहान कॅम्पला 45 मुलं मुली दोन्ही मिळून 45 आहे ते.
6 वाजता यांची फॉलिंग होती. हम्म. 6ला स्ट्रेचिंग झालं एक 10 मिनिट. 10 मिनिट स्ट्रेचिंग झाल्यानंतर हलकासा वॉर्मअप झाला. जॉगिंगला नेलती बाहेर 1 किलोमीटर. हम्म. नंतरून रनिंग पीटी, स्टँडिंग पीटी, नंतर सूर्यनमस्कार, योगासनाचा अजून दुसरे 3-4 प्रकार घेतलं. शेवट आता रस्सा घेतला. रस्सा घेऊन आता आजचं वर्कआउट संपलं. आता हे बरेचसे पलवान आहेत, त्यांना थोडं विचारूया इथं आल्यानंतर शिबिरात काय कसं वाटतंय. पलवान शिबिरात कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. काय काय प्रॅक्टिस घेतात? रोलिंग, ब्रिजिंग, अगोदर पीटी होती, त्याच्या अगोदर स्ट्रेचिंग होती, त्याच्यानंतर पीटी होती, पीटीच्या नंतर थोडा वेळ रोलिंग वगैरे होती, ब्रिजिंग, त्याच्यानंतर सपाट्या वगैरे घेतात, टेक्निक शिकवतात आम्हाला. सगळं माहित आहे की तुम्हाला? पलवान आहे का आधीपासून? कुठे गावात सराव करत होता काय? नाही, नेवासाला नेवासा. कोण होते तिथं म्हणजे सर? संभाजी निकाळजे सर. मग आता इथं थांबणार का शाळेत परत जाणार गावाकडं? शाळेच्या मॅचेस सुरू होस तर इथंच थांबणार आहे. कितवीला आहेस तू? 6वीला गेले. अभ्यास पण हुशार असणार. नाव काय? श्रुती मनोज भोंगर. तालमीत म्हणजे बऱ्यापैकी व्यवस्थित आहे ना सर्व? जेवण वगैरे देतात व्यवस्थित? आपल्यासोबत सरपंच आहेत पप्पू थोरवे वस्ताद. शिबिरामध्ये आता सकाळी तर प्रॅक्टिस घेतलेली आहे. आता नाश्त्यामध्ये काय असतंय, परत दिवसाला त्यांचं शेड्यूल कसं असतंय थोडं सांगा त्याबद्दल. आणि त्यांना राहण्याची व्यवस्था कुठे केलेली आहे? राहण्याची व्यवस्था इथंच आहे. हा. त्याच रूम मध्ये एका बाजूला केलेली आहे. सकाळचं प्रॅक्टिस झाल्यानंतर त्यांना थंडाई दिल्या जाते. परत आता आपण बघतोय कडधान्य आहेत, अंडे आहेत, सगळं म्हणजे अनलिमिटेड नाश्ता. आता हे मुलं जे आहेत ते शिबिरचेच आहेत काय? हा, शिबिरची. या बरं बघू थोडं. ही आता शिबिरातलेच मुली आहेत. नवीनच आलाय, शिबिरातलाच आहे ना? काय काय नाश्त्याला? मोडा आहे, खजूर आहे, दलिया आहे आणि तिकडे अंडी आहे. तू शाकाहारी आहेस काय? शाकाहारी आहेस? होय. तिकडे मांसाहारी अंडी पण आहेत. रोजचं वेगळं वेगळं असते का शेड्यूल? हा, रोजचं वेगळं असतं. चांगलं आहे मुलांना दलिया, नाश्ता वगैरे. हा, परत एक दिवस दलिया, एक दिवस उपीट, एक दिवस पोहे, असं कंटिन्यू रोजचं चेंज. परत शेवाळ्या असतात दुधातल्या, हे असं रोजचं चेंज करून त्यांना डाएट देतो आपण. तुपातलं एकदम म्हशीच्या तुपातनं बनवून त्यांना. त्यांची आता चांगली प्रकृती महिन्यात चांगले झालेत. आता हे आहे ते त्यांना काय असं मोजमाप असते का तसं काय नाही, जेवढं लागल तेवढं? अनलिमिटेड सगळं. बाळ काय काय खायला मिळालं? आज खायला मिळालंय अंडी, कडधान्य, खजूर आणि दलिया. पाहिजे तेवढं आहे का? हो, पाहिजे तेवढं. छान आहे. हा. पण पहलवान आहे. ए, रूम मध्ये आहे का कोण? आहे, असं. ये. श्रेया परदेशीचे पप्पा माझे मित्र आहेत. बर. पुण्यातले. श्रेयाचं कसं बघा किती रुबाब. लक्ष द्यायला चांगली प्रॅक्टिस केली पाहिजे. नाही करते. व्यवस्थित पहलवान. पहलवान या ठिकाणी मेसला तर जेवण असते, परंतु आपल्याला जर पाहिजे असेल काय तर ते आपण स्वतः बनवू शकतो. मेसचं जेवण प्रॉपर डाएट असतो. खरं तर नाश्ता, 2 टाइम जेवण. आम्हाला जेवणच तेवढं प्रॉपर असतं. आम्हाला फळं असतात, फळं ऑफिसमधून येतात. परत दूध असतं, दुधांची आमची शिगडी असते. हा, ती त्यांनी तापवतो. इलेक्ट्रिसिटी स्वतः आणताय का? स्वतः म्हणजे जे पाहिजे ते इथं तुम्ही स्वतः बनवता. हा, फळं आणायची, मग दूध येत असतं रोज, मग शेक मारायचा. असंच पेटीमध्ये ठेवलं सगळं. हो. ज्या पालकांची इच्छा खूप मोठी आहे सर, चांगली पहलवान 100% होणार. पण चांगला पहलवान आहे. दुसरा पुत्र मोहळच आहे. नाही, भारी. आधी पण मनापासून करते ती, आणि मनापासून केलं पाहिजे. करते. आता एवढ्या काय ऐकते तिचे पैलवानची जी नम्रता आहे ते ऐकते. मी तिचा आता रोज सकाळी 4:30ला रोज कंटिन्यू आठवड्यातनं 3 दिवस तर मी असतोच. बाकी बघतो. मंडळ किती दिवस झाले तुम्ही इथं? 20-25 सगळं चांगलं आहे. छान छान. आता या मुलींना राहण्याची व्यवस्था आहे इथं. किती जण राहते तिथं? 5 जण आता दोघी आहेत. ते सुट्टीवर गेल्यात. स्वच्छता आहे का? फॅन वगैरे आहे. आणि जर सर वस्तात इकडे लाईट जाण्याचं प्रमाण जास्त आहे, मग काय जनरेटरची सोय आहे का? हो, जनरेटर आणलाय ना, तो समोरच आहे जनरेटर. कुठला आहे? हा, जनरेटर आणलाय. एवढं पुरी होते काय म्हणजे सप्लाय? हो, भरपूर आहे. ह्याच्यातलं शिल्लक राहते उलट आपलं. बर बर. 15 केवीच आहे. हा हा. आपल्याला त्यातले किती 5 केवी तर लागते. 10 केवी शिल्लक आहे. शिल्लक. ठीक.
ह्या रूम मध्ये किती मुली असतात? 5 जणी. आणि शिबिरातले आहेत ना? आता शिबिरातल्या आहेत काय आपल्या कंटिन्यू मुली आहेत की कमीत कमी एका रूम मध्ये 4 ते 5 जणी राहतात. एक चौघींच असतं पण त्यांचं काय मैत्रीण वगैरे एकमेकीचं एखादी जास्त असेल जमत चालतंय. असेल तर त्यांचं ते ऍडजस्ट करतात. नाहीतर आमचं तर रूल आहे 4 जणी राहा एका रूम मध्ये. आणि हे स्वच्छता कोणी तेच तिने करतात काय? हो त्याचं त्यांनी स्वच्छता करतात. कितवीला आहे रे तुम्ही? 7वीला आहे. काय अभ्यास चालू आहे? हा, छान. तर आता ह्या मुली अभ्यास पण करतात शिबिरातले. ही मुलगी इंग्लिश मिडियमनी खूप हिज थोडी बाईट घ्या हा, हा. थोडे तिला प्रश्न विचारा. मलाच येत नाही इंग्लिश, आता काय विचारू? नाही मराठीत सांगा. मला इंग्लिश येते चांगलं. इंग्लिश मीडियमची आहेस काय? हो थोडं थोडं येतं. हा इकडं आहे किचन, जे की मुलांना जेवणाची सोय या ठिकाणी बनवलं जातंय. आज काहीतरी मटन चिकन आहे वाटते. आज काय जोरात मेनू आहे की? हो आज बकरं कापले हा आणि बकऱ्याचं मटण आहे हा हा हा. आणि बिर्याणी बनवायचं चालू आहे. बिर्याणी बनवायची चालू आहे. 15 किलो 15 किलो. बिर्याणी आणि इकडे बकऱ्याचं मटण रस्सा. बर. तर इकडे चपात्या पण चालू आहे म्हणा. सगळी घरचीच राबतात की. बापू कोळीकरचे मिसेस आहेत त्या पलीकडल्या आणि आई आहे तिकडे अलीकड. हा, या ठिकाणी पहलवानांना दूध वाटप चालू आहे. शिबिर मधलेच आहेत का रेग्युलर आहेत आधीचे? होय, मिक्स आहेत. अशा पद्धतीने दूध आहे. दूध चांगलं क्वालिटीचं आहे की घट आहे दूध? म्हशीचं आहे ना? हो सर. पहलवान किती लिटर लागते रोज दूध? 1 लिटर 1 लिटर. तू किती घेतेस? पावशेर. पावशेर बस. वजन कधी वाढायचं एवढं कमी घेतल्यावर? तुम्ही 3 लिटर. कितीसाठी? किती जणीसाठी? 9 जणीसाठी. ह्याच्या म्हशी आहेत पहलवानांसाठी आणलेल्या आहेत. वस्ताद तुम्ही कोंबड्या पालन पण करणार होता ना? कोंबडींचं काय प्लांट? कोंबड्यांचं आहे ना आता गरमीमुळे आता म्हशी मुलांसाठीच आहेत का दुधासाठी? खास मुलींसाठी दूध प्यायला रोज ताजं आपल्याला. हा, हा. किती आहेत म्हशी? म्हशी आपल्याकडे 11 म्हशी. 11 म्हशी आहेत. हा मुरा म्हशी आहेत काय सगळ्या? सगळ्या मुरा म्हशी आहेत. हरियाणा? हरियाणा गुजरात हम्म. ही प्रत्येक एक म्हैस कमीत कमी एक 15-16 लिटर दूध देते. प्रत्येक म्हैस ही 15 ते 16 लिटर दूध देते एका वेळेस? हा. आणि ह्या म्हशींना भाकड काळ कमी हा. कारण की गाभण राहिल्या तरी ही म्हशी दूध देतात. कंटिन्यू 6 महिने दूध देतात. बर. त्याच्यामुळे ही तालमीला आपल्या कुठलीही अडचण येऊ नये हम्म. असं एक साधारणतः एका टायमाला एक 30 लिटर दूध लागतं. बर. 60 लिटर म्हशींचं दूध निघतं 70 असं कंटिन्यू. आणि आपण आता ह्यातलं काय म्हशी असं काय वाटलं काय की लगेच आपण म्हशी बी चेंज करतो मग घेऊन. हा दुधाचं कंटिन्यू दूध तालमीला कमी पडत नाही अशी काळजी घेऊन त्याप्रमाणे चाललेलं असतं. सर ही सांगायचं ह्या म्हशीची खासियत तर ही हरियाणाहून आणलेली आहे. ह्यातल्या 4 मिक्स हरियाणाच्या म्हैस आहेत. ही 18 लिटर म्हैस दूध देते एका वेळेस? नाही 2 टायमाला. एका टायमाला 8-9 लिटर दूध देते. चांगले ते. आता आपल्यासोबत जे की या तालमीचे कोच आहेत प्रकाश भाऊ कोळेकर आणि बापू कोळेकर पण आहेत. समाधान खांडेकर सर आहेत. पहलवान, आता एवढं तुम्ही पहलवानाला शिकवताय आणि तुम्ही बऱ्याचदा बाहेर देशात पण खेळलेला आहे. चांगले पहलवान आहे. तुमचं नाव चांगलं आहे. बापूंचंही नाव चांगलं आहे. तुमचा यांना फायदा नक्कीच होतोय. तर तुम्ही कोणकोणत्या स्पर्धेमध्ये खेळलात? काय मेडल आहे तुमच्याबद्दल थोडं सांगा. मी 3 आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलोय. सब ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि युथ ऑलिम्पिक गेम्स. बर. ज्यामध्ये माझा सहभाग आहे. आणि महाराष्ट्र केसरीला खेळात? महाराष्ट्र केसरीला 5-6 वेळा मेडल आहे. कोणते मेडल आहेत? 2 वेळा काश्य पदक आहे, रौप्य पदक आहे, गोल्ड मेडल आहेत. 2-3 वेळा गोल्ड. आता महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या पहलवानाबरोबर कुस्त्या झाल्या? बऱ्याचशा पहलवानाबरोबर झाल्या तुमच्या? बऱ्याचशा. राहुल नाना नंतर खाली त्यांच्या खाली म्हटलं तर राहुल नाना एक आमचे प्रेरणास्थान होते. माझ्या वस्तांची बी इच्छा होती आणि माझी इच्छा होती की राहुल नानाच्या पावलावरती पाऊल ठेवून ऑलिम्पिक पर्यंत जायचं. 2020 ऑलिम्पिक खेळ अशी माझ्या वस्तांची इच्छा होती आणि त्यानुसार मी चालत होतो. माझी प्रॅक्टिस तयारी चालू होती. तर त्यांच्या पाठीमाग उत्कर्ष काळे असेल, नामदेव कोकाटे, मी असेल, प्रकाश कोळेकर, बापू कोळेकर असेल, विक्रम कोराडे, ही त्यावेळेस आमचे आबा अटकळे हे आमचे हे होते. त्यावेळेस आमचे हे बॅच होते. तुकाराम शितोळे हे त्यांच्या संग सगळ्या कुस्ती झालेले आहेत. आता शिबिरामध्ये बरेचशा मुली आहेत. आता एकंदरीत फी किती असते? सगळ्यात मोठा प्रश्न. आता इथं जर कोणाला ऍडमिशन घ्यायचं तर आहे का ऍडमिशन चालू? ऍडमिशन चालू आहे की आम्ही आता
जून पासून ट्रायल घेऊन चालू करणार आहे. हम्म. जी मुलगी प्रॉपर बाबा कुस्तीमध्ये तिला आवड आहे, त्यात तिला करिअर करायचं आहे, ती इच्छा असेल आणि तिची करायची जर यास धमक असेल तरच आम्ही तिला ऍडमिशन करून घेतोय. ठीक आहे. एकंदरीत काय कसा संपर्क करावा? जर लहान मुले असेल त्याला 7,000 रुपये मेसची फी आहे, मोठे असेल त्याला 8,000 रुपये फी आहे. त्यात सगळं आलं, राहण्याची खाण्याची वगैरे कोचिंगची सगळं फी त्यात. ठीक आहे ठीक आहे. इथला पत्ता आणि नंबर सांगा बरं. इथं आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमी लोणी देवकर तालुका इंदापूर जिल्हा पुणे आणि नंबर आहे 97-303-96-96-2. नक्कीच ज्यांना कोणाला यायचंय त्यांनी यांच्याशी संपर्क करू शकता. आणि अशा पद्धतीनं आजचं शिबिर कशा पद्धतीनं या तालमीमध्ये घेतलं जातंय व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. धन्यवाद.